हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 18वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली असेल. यामध्येच लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट म्हणजे काय? डिसेंबरच्या हप्त्याला केवायसी बंधनकारक असणार आहे का? याबद्दलची अपडेट आहे. सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि जर तुम्ही बघितलं असेल, आता निवडणुकीचा माहोल चालू झालेला आहे आणि निवडणुकीच्या माहोलमध्ये अनेक मंत्र्यांनी काय केलं, त्यांच्या फेसबुक पोस्टला अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये भेटणार आहे, 3,000 रुपये भेटणार आहे. कशाला? मकर संक्रांतीला. मकर संक्रांत गोड होणार आहे, अशी त्यांनी काय दिलेली आहे? ग्वाही दिलेली आहे. तर मला असं वाटतं, हा फक्त आणि फक्त जुमला आहे, निवडणूक जुमला. लाडक्या बहिणींनो, अशा जुमल्याला तुम्ही बळी पडू नका, कारण की सरकारने हेच केलंय वारंवार. आणि तुमचा आत्ताच रिसेंटली जो 17वा हप्ता आहे, याचा लाभ तुम्हाला दिला नाही आहे. केवायसी अजूनही लाखो बहिणींची केवायसी झालेली नाही आहे. आणि त्यामध्येच आता प्रत्येक युट्यूबर सुद्धा हेच सांगत आहे आणि प्रत्येक मंत्री सुद्धा हेच म्हणत आहे का 3,000 देतो आणि 4,500 देतो, ज्या बहिणींना जून जुलै सॉरी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचं देतो. तर लाडक्या बहिणींनो, खरंच भेटणार आहे का हे सगळं? चला तर मग बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, आजचा आहे सोमवार, बरोबर? 14 तारखेला आहे मकर संक्रांती, 15ला आहे निवडणूक आणि 16ला काय रिझल्ट आहे. हे आय थिंक तुम्हाला दिवस माहीतच असतील. तर या 2 दिवसांमध्ये जी आर आणून खरंच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला वितरण होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. समजा सरकारने निर्णय घेतलाच, तर ठीक आहे, आम्हाला 3,000 रुपये द्या, आम्ही खुश आहोत. बरोबर ना? 3,000 रुपये दिलेत, आमचं चांगलं आहे. पण नाही दिले, तर आपल्याला प्रश्न उचलणं अत्यंत गरजेचं आहे. कारण निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जर असे भाष्य करत आहात, की 3,000 रुपये, 4,500 रुपये आम्ही तुमच्या अकाउंटला देतो, तुम्ही फेसबुक स्टेटस ठेवताय, तर याच्यामुळे काय होऊ शकतं? महाराष्ट्र हा बिहार आणि यूपी सारखा होऊ शकतं. कारण निवडणुकी आहे म्हणून तुम्ही काय दाखवताय? निवडणुकीमध्ये मतदान पडावं म्हणून फसवणूक करताय लाडक्या बहिणींची, हे सुद्धा होऊ शकतं. आणि हा सर्वात मोठा जुमला असणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर या 3 दिवसांमध्ये म्हणजे 12, 13 आणि 14 या 3 दिवसांमध्ये पैसे आले नाही, तर सरकार विरोधातच वोटिंग आपल्याला करायचं आहे. आणि याबद्दल काँग्रेस पक्षाने सुद्धा काय टाकलंय सरकारवर? एक प्रतिज्ञापत्र दिलंय, की या तारखेमध्ये काय करू नका, वितरण करू नका. आणि याच्या मोबदल्यात जेही मंत्री साहेब आहे महाराष्ट्राचे, त्यांनी सांगितलंय की संक्रांतीपर्यंत आम्ही 3,000 रुपये देतो. तुम्ही तिकडे दोघं काही भांडा, काँग्रेस भांडा, बीजेपी भांडा, तिकडे शिवसेना भांडा, कोणी भांडा, आम्हाला काही घेणं नाहीये. आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये भेटणं कंपल्सरी आहे आणि ते भेटायलाच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना भेटलाच पाहिजे. जर तुम्ही 3,000 दिले तर आम्ही खुश आहोत. पण लाडक्या बहिणींनो, दिले नाही तर तुम्हाला माहिती आहे आता निवडणुकीमध्ये आपल्याला काय करायचंय आणि काय नाही. निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाला मतदान द्यायचं आणि कोणाला नाही. डिसेंबरचा महिना उलटून गेलेला आहे. आजची 12 तारीख आहे. आणि मला नाही वाटत, पर्सनली मला वाटत नाही लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला यात 12, 13, 14 मध्ये वितरण होतील. आता 2च दिवस आहे ना, 14 तारखेच्या पूर्व म्हणजे 12 आणि 13 2च दिवस आहे. खरंच पॉसिबल आहे का जी-आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करणं? म्हणून मला असं वाटतं, की वितरणाचा जो जी-आर आहे या दिवसांमध्ये येईल, 20, 21, 22 मध्ये. आणि नंतरच्या वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला का होईल? सुरुवात होईल, असं माझं मत आहे. बट अगोदर भेटलं तर चांगलंच आहे लाडक्या बहिणींनो. तर चला, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं, की बाबा सरकार एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी करत आहे, की 3,000 रुपये देतो, फेसबुक स्टेटस ठेवतो, हे ठेवतो? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच जर या 12-13 मध्ये जर पैसे आले नाही, तर तुम्हाला माहित आहे आता सरकारचा मनामध्ये किंवा सरकारमध्ये असंतोष कसा निर्माण करायचा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 3,000 रुपये. सरकारने उचलले मोठे पाऊल. आणि हे न्यूज पेपर आहे ना, काही छापते लाडक्या बहिणींनो, बरोबर? तर मान्य आहे, न्यूजपेपरला कुठून तरी या बातम्या भेटल्या असेल आणि म्हणून त्यांनी छापल्या, हेही मला मान्य आहे. पण यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, की सरकारने आमचा 17वा हप्ता बंद केला आणि सरकार आता म्हणते 3,000 रुपये देतो. समजा 3,000 रुपये जर दिले, ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला नाही, त्यांना किती मानसिक त्रास होत असेल,
याबद्दलही आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्री साहेब आहे, हे काहीही विचार करत नाहीये. सोबतच ज्या बहिणींना भेटणार आहे, त्यांचं तर चांगलंच आहे. 100% नो डाउट की त्यांना खुशीच होईल. पण खरंच भेटणार नाहीये लाडक्या बहिणी. तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1500 भेटणार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि इतका निधी तुम्ही जर बघितलं असेल, तर तो मंजूर झाला होता. आपल्या वित्त विभागाने मंजूर सुद्धा केला होता. आणि मला असं वाटतं, की तुम्हाला ₹1500 भेटतील आणि मग हा जो 18वा हप्ता आहे, ज्याच्यासाठी ई-के-वाय-सीची गरज असणार आहे का? सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्वात पहिले जाऊन तुम्ही स्वतःचं स्टेटस चेक करा लाडक्या बहिणींनो, स्टेटस चेक करा. स्टेटसचं चेक कसं करायचं बघा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या संकेतस्थळाला जायचं. तिथे गेल्यानंतर तुमचं लॉग इन करा. लॉग इनमध्ये तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तिथं फॉरगॉट लॉग इन करा आणि फॉरगॉट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल आणि लॉग इन होईल आणि तिथे मग तुमचं काय करा, रिमार्कमध्ये स्टेटस चेक करा. जर तिथे रिमार्कमध्ये अप्रूव्ह असेल तर तुमचा लाभ सुरू राहील. अप्रूव्ह असेल तर तुमचा लाभ करायला सुरू राहील. जर तुमचं इथे रिमार्कच्या जागी रिजेक्टेड असेल किंवा क्लोज असेल तर तुमचा लाभ काय होईल? बंद होईल. म्हणजे काय तुम्हाला काय करावं लागेल लाडक्या बहिणींनो? सर्वात महत्वाचं काम तुमची बँकेची ई-के-वाय-सी झाली का? ती एकदा चेक करावं लागेल. कारण की ई-के-वाय-सी अशी प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन झाले नाही, तर ते ऑटोमॅटिक बंद होतं. बरोबर? म्हणून तुमचं आधार सीडिंग आहे का एकदा चेक करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 17वा हप्ता भेटला का? ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तरच तुम्हाला 18वा हप्ता भेटेल. त्याच्यानंतर ई-के-वाय-सीची गरज असेल का? तर याला मी एक नवीन स्लाईड आणलेली आहे, त्याच्यामध्ये आपण बोलू. ई-के-वाय-सीची गरज मला तरी वाटतं की आहे म्हणून. काही बाकी यूट्यूबर सांगत आहे की नाही. पण मला असं वाटतं आहे म्हणून. आणि सोबतच किती पैसे भेटणार आहे? तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला 4,500 भेटणार नाहीये. खूप मंत्री साहेब वगैरे सांगत आहे नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचे असे तीनही हप्ते ज्या बहिणींना भेटले नाही, त्या बहिणींना देऊ. तुम्हाला वाटतं का हे ₹4,500 आपल्याला भेटावे आणि नंतर ज्या बहिणींना 17वा भेटलाय त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देऊ? आणि ₹1500 फक्त डिसेंबरचा हप्ता. तर मला असं वाटतं पर्सनली लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये जो कधीही भेटेल, तो फक्त डिसेंबरचा हप्ता असेल, तो जानेवारीचा हप्ता नसेल. आणि या डिसेंबरच्या हप्त्यासाठी मला तरी पर्सनली वाटतं, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज असेल. ई-के-वाय-सी बंधनकारक असेल. काय याचं रिझन सुद्धा सांगतो. सरकारला लाडक्या बहिणीची संख्या काय करायची आहे? कमी करायची आहे. हे तर तुम्हाला माहिती पडलं असेल. म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींना कमी केलं सरळ. सरकारला लाडक्या बहिणी कमी करायच्या आहेत आणि ई-के-वाय-सीची लास्ट तारीख सांगितली होती 31 डिसेंबर. 31 डिसेंबर. जर हे मॅन्युअली झालं असतं, मॅन्युअली म्हणजे काय? हाताने झालं असतं, ऑफलाईन झाली असती, तर याला वेळ लागला असता काय व्हेरिफिकेशन करण्यासाठी. पण ही ऑनलाईन प्रोसिजर आहे, तर वेळ लागणार नाही आणि आजची त्याच्यात 12वा दिवस आहे. आणि अजून मी तुम्हाला सांगितलं 10 ते 12 दिवस लागतील कशासाठी? वितरण होण्यासाठी. बरोबर? म्हणून लाडक्या बहिणीनो मला असं वाटतं ई-के-वाय-सीची गरज भासणार म्हणजे भासणार. मग काही लोकांचं इथे म्हणणं आहे, की आमची तर ई-के-वाय-सी झालीच नाही. ई-के-वाय-सी झालीच नाही. मग आमचं काय होईल? तर त्या लाडक्या बहिणींसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल. त्यांना आता देणार नाही पैसे, पण जेव्हा मंत्रिमंडळाने म्हटलं, की बाबा या लाडक्या बहिणींसाठी आपण पुन्हा चालू करू शकतो का? तर त्यावेळेस तुमच्यासाठी ते सुरू केलं जाऊ शकतं. बरोबर? ई-के-वाय-सी सुरू केलं जातं कारण की अशा खूप साऱ्या असंख्य लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र असून आता ई-के-वाय-सीमुळे काय होतील? अपात्र होतील. कारण की त्यांनी ई-के-वाय-सी केलीच नाही. जसं एकल बहिणी आहे, त्यांच्याकडे पती नव्हते, वडील नव्हते अ, किंवा ते बेपत्ता झाले होते, डॉक्युमेंट्स नव्हते किंवा अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट्स स्वीकारले नाही. अशा बहिणींसाठी लवकरात लवकर सरकारने आदितीताई तटकरेंनी ही जी ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे पुन्हा सुरू करावी. भलेही त्यांचा 1-2 महिन्याचा लाभ तुम्ही नका देऊ, पण ती ई-के-वाय-सी करून त्यांना लाभ वितरित कंटिन्यू सुरू करा. ई-के-वाय-सी भासणार का आत्ताच्या महिन्यासाठी? येस, मला असं वाटतं. आणि जर नाही भासलं, तर लाडक्या बहिणीनो वेल एंड गुड आहे, की तुम्हाला ते पैसे येतील. बरोबर? आणि ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुम्ही सर्व निकषामध्ये असणं गरजेचं आहे. सर्व निकषामध्ये असणे गरजेचे आहे. जर तुम्ही प्रत्येक निकष पूर्ण करत असाल, तर तुम्हाला तो पैसा येईल, अदरवाईज येणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, हे आपलं ॲप आहे जी-के अकॅडमी. जर तुम्ही
बघत असाल तर एकदा डाउनलोड करा. तुम्हाला दिसेल की ॲप कसं चालतं, काय आहे ॲपमध्ये, काय नाही सगळं दिसेल. आणि त्यानंतर डिसेंबरच्या हप्त्याला ई-के-वाय-सी बंधनकारक आहे का? काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही लोकांचं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं आहे की आहे. कारण सरकारला पैसे देणं तुम्हाला लाडक्या बहिणीची संख्या कमी करायची आहे म्हणून. 4,500, 3,000 की 1,500? 1,500च रुपये तुम्हाला मिळणार. संक्रांत गोड होईल, तिखट होईल, आंबट होईल की माहिती नाही. जर निवडणुकी पहिले जर आले, तर सरकारला आपण काय करू? तिखट देऊ. बरोबर? सॉरी, गोड देऊ. आणि जर नंतर जर आली, नंतर जर पैसे आले, तर सरकार विरोधातच आपल्याला वोट करायचं आहे. कारण की त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे लाडक्या बहिणीला. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.